नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णव दत्तगुरूंच्या मठात जायला निघालेले असतात. त्याच वेळेला समोर काही माणसं गाडी घेऊन असतात. ईश्वरी म्हणते की कोण आहे मध्ये काय माहिती. अर्णव म्हणतो की काहीच माहीत नाही आहे. तर अर्णव थांबतो आणि म्हणतो की कोण आहे बघूया, थांब जरा. तेव्हा तो मागून आवाज देतो की हॅलो वॉट, काय चाललं आहे काय तुमचं, म्हणजे आमची गाडी जरा पास होऊ द्या, मध्येच का थांबवली तुम्ही गाडी. तेव्हा ती माणसं म्हणायला लागतात की आम्हाला जरा जायचं होतं पण गाडी मध्येच बंद पडली आहे, काय करायचं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिसिंदर, काहीच कळत नाही आहे, तू एक काम कर, तू इथेच थांब, मी बघतो जाऊन काय झालं आहे त्यांचं ते. तेव्हा मग ते सगळेजणं वैतागलेली असतात. अर्णव बाहेर येतो आणि म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला कुठे जायचं आहे. तेव्हा ते म्हणतात की साहेब, अहो आम्हाला इथे दत्तगुरूंच्या मठामध्ये जायचं होतं पण आमची गाडी ना अचानक बंद पडली आहे, त्यामुळे काहीच कळत नाही आहे कसं जायचं ते, गाडी पुढे जातच नाही आहे, थांबा मी ट्राय करून बघतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, जरा पटकन ट्राय करा, आम्हालाही पुढेच जायचं आहे. त्यानंतर मग आता ते दोघंजणही गाडी चालू करायला जाणार. तेवढ्यातच अर्णव हा मागे वळतो आणि स्वतःच्या गाडीत बसायला जाणार. तितक्यात ते गुंड अर्णववरती हल्ला करतात आणि त्याला मारायला सुरुवात करतात. आता ईश्वरी हे बघून घाबरते. ती म्हणते की काय अर्णव सर थांबा. आता सगळेजणं अर्णववरती तुटून पडलेले असतात. त्याच वेळेला अर्णववरती एक गुंड हा चाकूने हल्ला करायला जातो. तेवढ्यातच ईश्वरी आता त्याला धरते आणि ढकलते. त्यानंतर दुसरा माणूस येतो आणि तो अर्णववर हल्ला करायला जातो. तेव्हा ईश्वरी त्याला पण ढकलायला लागते आणि इथे आता अर्णवने त्या दोघांनाही इतका चोप दिलेला असतो की ते दोघंजणही आता उभे राहायच्या ताकदीचे राहिलेले नसतात. अर्णव हा बघत राहतो त्यांच्याकडे. तर ते दोघंजणही इथून निघून जातात. नंतर मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज थांबा, पुढे जाऊ नका. अर्णव त्यांना मारायला पुढे जात असतो पण ईश्वरी त्याला थांबवून घेते की सर जाऊ नका, तुम्हाला लागेल वगैरे, प्लीज तुम्ही ही रेस घेऊ नका, चला आतमध्ये. अर्णव म्हणतो की पण गाडी मिसिंदर. तेव्हा अर्णवला ईश्वरी सांगते की जाऊ द्या, इथे मध्ये छोटीशी जागा आहे ना गाडीच्या मागे, तिथून क्या काढा हवी तर गाडी आपली, पण हे राहू दे सगळं, चला प्लीज तुम्ही, असं म्हणून ती गाडीत बसते आणि दोघंजणही आता गाडी घेऊन निघालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दत्तगुरूंच्या मठामध्ये अर्णव येण्याची वाट बघत असलेले गुरुजी असतात. तितक्यातच त्यांचा सेवक येतो आणि म्हणतो की गुरुजी, राजे शिर्के येणार होते, ते आले आहेत. तेव्हा मग अर्णव आल्यानंतर ते म्हणतात की नमस्कार. ईश्वरी, अर्णव बाळा, अरे बराच वेळ झाला तुम्हाला यायला दोघांना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, त्याचं काय झालं ना की वाटेत. अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो की हो, वाटेत ट्रॅफिक खूप होतं ना, त्यामुळे आम्हाला यायला जरा उशीर झाला. ठीक आहे, पण आता पोचलो आहे आम्ही. ईश्वरीला त्याला थांबवते आणि म्हणते की हो, आणि खूप ट्रॅफिक तर माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो ठीक आहे, हरकत नाही, या तुम्ही. आता तुम्हाला तुमची हा मुलगा खोली दाखवेल, तिथे आराम करा आणि पहाटे लवकर उठायचे आहे. आपल्याला 5:30 ते 6 वाजेपर्यंत पूजेला सुरुवात करायची आहे. चला मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो, असं म्हणून आता अर्णवला ते आतमध्ये घेतात आणि आता झोपायला सांगत असतात. ईश्वरी तो मठ बघून खूप खुश होते आणि तिथेच ती नमस्कार करते. अर्णव, ईश्वरी दोघंजणही येतात. गुरुजी म्हणतात की हे बघा, ही आहे तुमची खोली. या खोलीत तुम्हाला आता रात्री स्थायिक व्हायचं आहे आणि सकाळी लवकर अंघोळ वगैरे करून मला भेटा, आणि तुमचा उद्या उपवास असणार आहे, त्यामुळे लवकर भेटा, आपण जेवढी लवकर पूजा आटपू तेवढी लवकर होणार, असं म्हणून आता गुरुजी तिथून निघून जातात. चला शुभम भवतू असं म्हणून गेल्यावर अर्णव ती रूम बघतच राहतो आणि म्हणतो की मिसिंदर, काय हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं सर. अर्णव म्हणतो की मिसिंदर, आपण या रूममध्ये राहणार आहोत, सी ही रूम कशी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, हो असं नावं नका ठेवू, ही मठातली खोली आहे, इथे असं तुम्हाला घरच्यासारखं 5 स्टार नाही मिळणार आहे सगळं, किंवा हॉटेलसारखं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिसिंदर, हे झोपण्यासाठी बघ कसं आहे, याच्यावर गाद्या अँड ऑल काहीच नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर थांबा, मी सांगते, याला ना बाज म्हणतात, बाज. हे बेडसारखं वगैरे काही नसतं आणि याच्यावर गाद्या वगैरे आपण टाकून घ्यायचे असतात, त्यामुळे काळजी करू नका, आपण गाद्या वगैरे टाकू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाटणार. तर ईश्वरी आता हात पुढे करते, तेवढ्या तिच्या हाताला जरासं दुखायला लागतं, ती जराशी इवळते. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं मिसिंदर हाताला.
तेव्हा ईश्वरी म्हणते की मगाशी ते गुंड होते ना, तेव्हा एका गुंडाने जरा मला ढकललं, तेव्हा हाताला मला जरा लागलं, म्हणजे खरचटल्यासारखं झालं आहे आणि आता मला ना ते जरा दुखतं आहे, त्यामुळे त्रास होतो आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? ॲक्च्युली आय एम सॉरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही सॉरी का म्हणताय? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी सॉरी म्हणतो याच्यासाठी की मी जरा जास्त चिडलो होतो. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही कुठे चिडला होतात? चिडले तर मी होते. तुमच्यावरती हल्ला झाल्यावर मी रागाच्या भरामध्ये त्यांच्यावर जाऊन बरसून पडले आणि त्यामुळे मला हे सगळं झालं, त्यामुळे मी सॉरी. असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी सांगतो गुरुजींना जरा ऑइंटमेंट वगैरे आईस पॅक द्यायला. ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं हे हॉटेल नाही, त्यामुळे इथे आपल्या मर्जीनुसार असं काहीच मिळणार नाही आहे. इथे आईस पॅक वगैरे असे काहीच नसणार. तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो. ईश्वरी म्हणते की सर सॉरी, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता हे असे हाताचे मुवमेंट्स कर म्हणजे तुला जरा बरं वाटेल, ठीक आहे, आणि आपण काहीतरी लावूया याला. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला तर वाटतं आहे की आपल्यावर आता जे काही संकट आलं येताना तेच संकट तर नसावं ना. म्हणजे आपल्या स्पर्धेसाठी येणारं गुरुजींनी जे सांगितलं ते मोठं संकट हेच तर नव्हतं ना. आणि जर तेच असलं असतं तर बरं झालं, आपलं संकट दूर झालं आणि आपण आता स्पर्धेला जायला पूजा केल्यानंतर मोकळे झालो, हो ना. त्यामुळे आपल्यावरचं हे जे काही संकट आहे ना ते आता दूर झालं असं आपण समजायचं आणि आता आपण व्यवस्थित स्पर्धेत भाग घेऊ शकतो. आपल्याला मागच्या वेळेलाही दोन्ही वेळेला संकट आली, पण ते संकट आपण परत लावून टाकले, तसंही आताचंही तेच झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता ते सगळं जाऊ दे, मी एक काम करतो, तुझ्या हाताला जरा त्रास होतो आहे. ईश्वरी म्हणते की हो सर ते सगळं ठीक आहे, परंतु मला एक आनंद होतो आहे की आपण व्यवस्थित इथे मठात पोचलो आणि खरं तर सर तुम्हाला थँक्यू बोलायला पाहिजे. अर्णव म्हणतो की कशासाठी? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुमच्या मनात नसतानाही केवळ आमच्यासाठी तुम्ही पूजेला तयार झालात. मी अंजलीताई आजी म्हणालो म्हणून तुम्ही ऐकले, त्यासाठी ना खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुम्हाला आमची खूप काळजी आहे हे मला दिसून आलं, त्यासाठी खरंच सर थँक्यू व्हेरी मच. असं आता ते बोलत असते तेव्हा मग अर्णव बघतच राहिलेला असतो ईश्वरीकडे आणि ईश्वरी म्हणते की काय झालं सर? तेव्हा तो म्हणतो की काही नाही, मी तयार झालो, पण तू मात्र इथे एवढं सगळं फायनल करण्याची काहीच गरज नव्हती. ईश्वरी म्हणते की सर तुमच्यावरती हल्ला होत होता, मग मी कशी शांत बसणार होते, त्यामुळे मी पण उतरले आणि रागाच्या भरात हे सगळं माझ्याकडून घडलं. आय एम सॉरी. पण खरंच म्हणजे आपण इथे आलो ते अगदी बरं झालं. थोडक्यात का होईना आपल्यावर देवाने सगळं काही दाखवलं कृपा आणि आपण इथपर्यंत पोचलो तर खरं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ठीक आहे, एक काम करतो, मी जरा जातो गुरुजींकडे, एखादं ऑइंटमेंट वगैरे असेल तर ते घेऊन येतो, तोपर्यंत तू कुठेच हलू नको, इथेच बसून राहा, समजलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो चालेल, मी इथेच बसून आहे, मी कुठेच जात नाही आहे. तेव्हा मग आता अर्णव तिथून निघून जातो आणि ईश्वरी मात्र गालातल्या गालात हसत असते. ती आता स्वतःचा हात बघते आणि म्हणते की खरंच अर्णव सर किती करतात माझ्यासाठी, जरीही दाखवत नसले तरीही त्यांचं खूप प्रेम आहे, असं ईश्वरी गालातच हसत विचार करते आणि एकमेकांचा हात हातात धरलेला असतो ते सगळे ती बघत असते. आणि त्यानंतर मग अर्णव झोपलेला असतो, ईश्वरी पण खाली झोपलेली असते. त्या बाजवर गादी टाकून अर्णव झोपलेला असतो आणि त्याला सतत मच्छर असे चावत असतात. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की अर्णव सरांना त्रास होतो आहे बहुतेक. आता तिला ते सगळं दिसत असतं, अर्णव नुसता या कुशीहून त्या कुशीकडे होत असतो. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघून म्हणते की हे काय, अर्णव सरांना झोपच येत नाही आहे. तेव्हा तो अंगावर ब्लँकेट घेतो, परत गरम होते म्हणून काढून टाकतो, तर मच्छर येत आहेत म्हणून त्याचा वैताग होत असतो. आता तिथे मठामध्ये पंखे वगैरे काही नसतात, त्यामुळे त्याची अगदी गैरसोय झाल्यासारखं झालेलं असतं. आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. इकडचे दरवाजे वगैरे उघडे टाकून पण अर्णव सरांना झोप येत नाही आहे. मग ईश्वरी आता त्याच्याकडे बघते आणि त्याच्या बाजूला जाऊन बसते. तिथेच ईश्वरीला एक पेपर दिसतो, तो पेपर घेते आणि त्या पेपरने अर्णवला ती आता हवा घालायला सुरुवात करते. आणि मग आता हवा घालायला सुरुवात केल्यानंतर अर्णवला जराशी झोप लागते. तो तळमळायचा तिथेच थांबतो आणि नंतर
ईश्वरी स्वतःच्या म्हणजेच खाली जे काही अंगावरती टाकण्यासाठी चादर असते ती चादर ती आता त्याच्या अंगावर देते आणि नंतर मग ती त्याला हळूहळू हवा घालू लागते. हे सगळं ईश्वरी अर्णवच्या काळजीपोटी करत असते. आता ईश्वरीचे ते हवा घालणं आणि त्यानंतर पायावर चादर दिल्यामुळे त्याच्या आता अंगाला मच्छर वगैरे चावत नसतात आणि अर्णव गाढ झोपलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेश हा बघतो. हवालदार वगैरे त्यांचा डोळा लागलाय ना याची सगळी दक्षता घेऊन आता तो पुन्हा फोन करायला लागतो आणि मग म्हणतो की चला आता फोन करायला मी मोकळा झालो, इथे सगळ्यांचा डोळा लागलेला आहे. आता तो देशमुखला फोन करतो आणि म्हणतो की मॅडम मी काय बोललो, प्लॅन कुठपर्यंत आलेला आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे ना. तेव्हा मग देशमुख त्याच्यावर चिडते आणि म्हणते की हे बघ, मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐकायचं, समजलं. म्हणजे पुढे काय तुझा प्लॅनिंग आहे तो सांग मला, जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आहे, जास्त ओव्हर ॲक्टिंग नको आहे मला. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला आता एकच सांगतो, मी उद्याच्या फायनलच्या स्पर्धेमध्ये ईश्वरी आणि अर्णव पोहोचू शकणार नाहीत अशी काहीतरी गोष्ट करून ठेवणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला माझ्याकडून फक्त एकच मदत घ्यावी लागणार आहे, म्हणजे तुम्हाला माझी खरं तर मदत करावी लागणार आहे. तेव्हा मग ती म्हणते की कोणती मदत, कशाबद्दल बोलतोयस नेमकं तू. तेव्हा मग आता तो सांगतो की एक काम करायचं आहे तुम्हाला, उद्या मी जे काही करणार आहे ते नीट प्लॅनिंग ऐका माझं. उद्याच्या दिवसामध्ये मला हे लोक घेऊन बाहेर पडतील असं मी करणार आहे आणि जेव्हा मला हे सगळे लोक घेऊन बाहेर पडतील त्यावेळेला तुम्ही तिथे माझ्यासाठी गाडी तयार ठेवायची. म्हणजे तिथे गाडी तयार ठेवायची याचा अर्थ मी पटकन तुमच्या गाडीमध्ये बसणार आणि त्यानंतर मग तिथून मी निघणार आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम होता कामा नये. मी इथून निघालो की तुम्हाला तिथे गाडी तयार ठेवायची. तेव्हा देशमुखबाई म्हणते की ठीक आहे चालेल. आता तो म्हणतो की ईश्वरी आणि अर्णव यांचा शेवटचा दिवस असेल उद्या स्पर्धेचा आणि त्यांच्या आयुष्याचाही. तर सकाळी ईश्वरी अर्णव हे पहाटे उठतात आणि मठामध्ये जिथे होमहवन केलं जाणार असतं तिथे तयार होऊन व्यवस्थितपणे येतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांचा हातात हात धरून येतात. आता गुरुजी म्हणतात की अरे वा, आलात तुम्ही दोघंजणं. मग ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही त्यांना नमस्कार करतात. गुरुजी शुभम भवतु असा आशीर्वाद देतात. नंतर मग गुरुजी म्हणतात की बरं हे घ्या, हे आरतीचं ताट घ्या आणि तुम्ही दोघंजणही आता ही आरती करून घ्या, म्हणजे आपण सुरुवात करू शकतो आपल्या यज्ञासाठी. तेव्हा मग आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अर्णव आरतीचे ताट हातात धरतो आणि नमस्कार करून पूजा करायला लागतो. आता हे सगळं होत असताना ईश्वरी अर्णव अगदी मनाने विठ्ठलची आणि दत्ताची पूजा करायला लागतात आणि हे सगळं करत असताना त्यांची आरती संपन्न होते आणि गुरुजी म्हणतात की आरती संपन्न झालेली आहे, आता आपण देवाकडे साकडं घातलं, आता आपण सुरुवात करूया आपल्या यज्ञाची. आणि ही पूजा ही खूप महत्त्वाची आहे बरं का. ही पूजा एकदा की व्यवस्थितरित्या पार पडली की आपल्या सगळ्यांना कशाचंही टेन्शन राहणार नाही. तशा प्रकारे आपण ही पूजा करून घेणार आहोत असं म्हणून आता ईश्वरी अर्णव दोघंजणही या पूजेसाठी बसलेले असतात. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की हे घे बाळा, ताट घे आणि स्वतःला अगदी कुंकूचं लेणं म्हणजे हळद कुंकू लावून घे. तेव्हा ईश्वरी ते ताट घेऊन हळद कुंकू लावून घेते आणि नंतर अर्णवला यज्ञामध्ये ती सामग्री असते ती टाकायला गुरुजी सांगतात. आता ईश्वरी देखील त्याच्या हाताला हात लावते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करत असते. अर्णव ईश्वरी दोघंही मनापासून पूजा करतात आणि त्याच वेळेला आता अर्णव हा हात जोडत नसतो. ईश्वरी त्याला खुणावते की हात जोडून बसा, म्हणजे पूजा व्यवस्थित झाल्यासारखी होईल. आता गुरुजी म्हणतात की मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही दोघांनीही म्हणायचे आहे. आता ज्याप्रमाणे यज्ञ होत असतो त्याप्रमाणेच गुरुजी हे ईश्वरी आणि अर्णवला एक एक गोष्ट सांगत असतात, म्हणजे पुढे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आता ते एक्सप्लेन करत असतात. त्यामुळे मग आता हे सगळं होत असताना गुरुजी खूप आनंदाने त्या दोघांची पूजा घेतात आणि म्हणतात की आपण आता जे काही कार्य धरलेलं आहे मनात त्याचा विचार करा आणि दत्तगुरूंपुढे ते तुमचं गाऱ्हाणं मांडा, म्हणजे गुरु नक्कीच यावर काहीतरी उपाय करतील, तुमच्यावरचं सगळं संकट दूर होऊन जाईल असं म्हणून आता हात जोडून ते त्याच्याकडे मागत असतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात. ईश्वरी अर्णव दोघंजणही एकमेकांकडे आता बघत असतात
आणि त्याच वेळेला इथे पूजा संपन्न झालेली असते. गुरुजी तुम्हाला म्हणतात तुम्हाला स्पर्धेत यश मिळो आणि फायनल राऊंडमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या पदार्पण केले आहे, तुम्हाला यश मिळेल गुरूंच्या कृपेने. ईश्वरी अर्णव आता पूजा होऊन घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला मग तिचं जे बास्केट असतं घेऊन जायचं, त्या बास्केटमध्ये ती खूप काही गोष्टी ठेवत असते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर चल लवकर, झालं आहे का तुला, नाहीतर उशीर व्हायचा आणखी, माहिती आहे ना मागच्या वेळेला. तेव्हा ती म्हणते की हो झालंच आहे, चला फायनली झालंच आहे माझं सगळं, असं म्हणून आता ती निघायला जाणार असते. तेवढ्यातच तिथून आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की हे इतकं कशाला आहे, आणि मला सांग मी सिंदूर, ही पाण्याची बाटली वगैरे तू कशासाठी घेतली आहेस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर पाण्याची बाटली पाणी पिण्यासाठी. अर्णव म्हणतो की मी सिंदूर अगं पण आपण रस्त्यात बाटली वगैरे घेतली असती ना प्लॅस्टिकची, बिस्लेरीची वगैरे, मग हे कशाला. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, हे बिस्लेरी नाही आहे, प्लॅस्टिक नाही आहे, तर हे तांबे आहे आणि पहिल्यापासून आपल्याला सांगत आलेले आहेत मोठे लोक की तांब्यातूनच पाणी प्यायचं, म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सगळं काही तांब्याच्या पाण्यातून अगदी व्यवस्थित गुणधर्म आपल्या पाठीशी राहतात आणि पचनशक्ती ही व्यवस्थित होते. त्यामुळे मी ही तांब्याची बाटली घेतली आहे, जेणेकरून आपल्याला ह्या बाटलीचे सगळे गुणधर्म मिळावे. शिवाय हे ज्या ठिकाणी बनतं आहे माफता, त्या ठिकाणी हे सगळं खूप व्यवस्थितरित्या वापरलं जातं आणि तिकडचे कुशल कारागीर आहेत उत्तराखंडचे, तिकडचे कुशल कारागीर हे तांबता प्रोडक्ट हे सगळं काही करतात आणि त्यांच्या हाताने हे प्रोडक्ट बनवलेलं आहे. त्याशिवाय भारत GI देखील टॅग लागलेला आहे या प्रोडक्टला. त्यामुळे व्यवस्थितरित्या सगळ्यांचे आयुष्याचं व्यवस्थित होण्यासाठी आणि प्रत्येकाला अगदी शुद्ध पाणी मिळण्यासाठी हे प्रोडक्ट वापरलं गेलं आहे. अर्णव एक घोट पिऊन बघतो आणि म्हणतो की मी सिंदूर छान आहे हे पाणी, अगदी मेटॅलिक टेस्ट येते. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग अगदी बरोबर. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही त्याला प्रेफर करतात आणि मामा खालून आवाज देतो की चला रे, झालं आहे का सगळ्यांचं. ईश्वरी अर्णव चला लवकर, वेळ निघून जातो आहे स्पर्धेचा. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही खाली येतात आणि आजी म्हणते की मुलांनो सगळं काही व्यवस्थित होऊ दे. स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जी काही संकटं आली ना, ती सगळी संकटं आपल्याकडून दूर निघून जाऊ दे आणि स्पर्धा व्यवस्थित होऊ दे, बस इतकंच म्हणायचं आहे. तेव्हा मग मागची 2 वेळेला तुम्हाला खूप सहन करावं लागलं, यावेळेला तुमची स्पर्धाही सुरळीत होऊ दे अशीच देवाकडे आशा आहे. त्याच वेळेला मग आता लगेचच मामा म्हणतो की हो मग बघितलंस का, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आजी त्यांच्या दोघांच्याही हातावर दही साखर ठेवते आणि म्हणते की बाळांनो व्यवस्थित स्पर्धेत काय ते करा रे, आणि तुम्ही जिंकाल आशा आहे. सात्विकाचं नाव तुम्ही दोघंजणही व्यवस्थित ठेवाल, आपली कंपनी मिळवाल माहीत आहे. नंतर मग आता आजी ही आकाश आणि नम्रता यांना दही साखर देते आणि ते लोक पण निघालेले असतात. आता सगळेजणं हे स्पर्धेसाठी निघालेले असतात आणि इथे राकेशचं मात्र वेगळं सुरू असतं. आता स्पर्धेसाठी आकाश, नम्रता, अर्णव, ईश्वरी, मामा, अंजली सगळी पुढे झालेले असतात आणि अर्णवला म्हणजे कसं हरवायचं याचं सगळं काही प्लॅनिंग हे चालू असतं देशमुखबाई आणि राकेशच्या डोक्यामध्ये. आता राकेश हा त्याच्या मडक्यामध्ये जे काही बॉम्ब लपवलेला असतो तो बॉम्ब बघायला लागतो आणि म्हणतो की चिंटू, तुला माहीत नाही की तुझ्यासाठी मी काय केलेलं आहे ते. असंच साधंसुद्धा नाही आहे सगळं प्रकरण, खूप कठीण आहे आणि तुला हे आत्ता समजणार नाही. जेव्हा तुझ्या पूर्णपणे सगळ्या चिंधड्या होतील ना, तुला विचार करायलाही वेळ मिळणार नाही. तुला फाईट करता येणार नाही ना, तुला बॉलिंग करता येणार. सगळं अगदी माझ्या बाजूनेच होणारा निर्णय आहे हा. तुला कळलं नसेल, परंतु मी तुला आता एकच गोष्ट सांगतो की काहीही झालं तरीही असं शांत बसायचं नाही. आता मात्र माझं डोकं चालायला लागलं आहे. चिंटू आणि ईश्वरी, तुमच्या दोघांचं आयुष्य हे असं या फडक्यामध्ये गुंडाळल्यासारखं करून टाकणार आहे मी पूर्ण. तुम्हाला दोघांनाही या स्पर्धेतूनच काय, या आयुष्यातूनच पूर्णपणे मला उठवून टाकायचं आहे आणि त्यासाठी मला जे काही जमेल ते सगळं करायला मी तयार आहे. ईश्वरी, अर्णव, तुमची ही स्पर्धा म्हणजे ही तुमच्यासाठी फायनलची स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्हाला फायनली मी संपवूनच टाकणार आहे. चिंटुकल्या, आत्तापर्यंत ज्या मूडलास तुला वाटत होतं
की राकेश काहीच करू शकत नाही. पण आता राकेश जे काही करणार आहे ना, त्यावरून तुला समजेल की मी काय करू शकतो ते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी म्हणत असते की तुम्हीच स्पर्धक आहात ना, तर तुम्ही सगळे एकाच गाडीमधून जाया, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. तेव्हा मग आता लगेचच नम्रता म्हणते की नाही, म्हणजे आम्ही ह्या स्पर्धेमध्ये आहोत खरं, परंतु आमच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत ना, तर मग वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगळ्या गाडीमधून प्रवेश करूया. मला तरी असं वाटतं की आपण जी काही आम्ही एंट्री करायची आहे ना, ती वेगवेगळ्या गाडीमधून केली पाहिजे आणि तसंही फायनल राऊंड आहे, असं ती आता बोलून दाखवत असते. आणि हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळंच वाटत असतं. नम्रताचे जे गुण ती दाखवत असते, तर इथे राकेश हा थंडी भरल्यासारखा करतो आणि खाली पडतो. आणि खाली पडल्यानंतर इथे आता त्याच्या तोंडातून फेस यायला लागतो आणि फेस आल्यानंतर तिथे आता पोलीस पकडतात आणि ते चंदन शिवे असतात, ते म्हणतात की साहेब बघा लवकर, यांच्या तोंडातून फेस यायला लागला आहे. आता राकेश हुडहुडी भरल्यासारखा करतो आणि चला याला लवकर घेऊन चला, असं म्हणून आता पोलीस त्याला तिथून घेऊन चाललेले असतात. याला ॲडमिट केलं पाहिजे, नाहीतर याचं काहीतरी खरं नाही आहे. पोलीस आता त्याला घेऊन चाललेले असतात व्हॅनमधून आणि सगळेजणं खूप घाबरलेले असतात. पण राकेशची ही एक मोठी चाल असते. तर ईश्वरी अर्णवला सांगते की अर्णव सर, तुम्ही आता बिलकुल काळजी करू नका. आपल्यावरचे जे काही संकट होते ना, ते निघून गेलेले आहे आणि आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सगळं काही सुरळीत होणार आहे आणि जिंकणार आहोत तर आपण दोघं एकत्र असू ना, तर कुठलीही स्पर्धा एकत्र करू शकतो आणि एकत्र आपण जिंकू शकतो. दोघंजणे एकमेकांचा हात आता हातामध्ये धरतात आणि ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघून आता खूपच खुश असतात. त्यांना माहीत नाही की पुढचं संकट त्यांच्यावरचं कोणतं आहे. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब हे राकेशला ॲम्ब्युलन्समध्ये बसवून डॉक्टरकडून घेऊन चाललेले असतात. त्याच वेळेला आता पोलिसाच्या खिशामधली जी बंदूक असते, ती बंदूक तो उचलतो आणि ती बंदूक उचलून तो आता पोलिसांवरती हल्ला करत असतो की साहेब मला सोडा सोडा. तेव्हा पोलीस ओरडतात की राकेश, असं करायचं नाही, सोड, अशा प्रकारचा प्रकार केलास की तुला सोडणार नाही. सोड राकेश, बंदूक सोड, खाली टाक ती बंदूक. पण आता लगेचच राकेश म्हणतो की नाही, मला इथून जाऊ द्यायचं, समजलं, नाहीतर तुमची जी हालत करेन ना, सोडा मला, जाऊ दे मला, असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब ओरडत असतात. आणि अर्णवला मारण्यासाठी राकेश आता पूर्णपणे तयार झालेला असतो. नेमकं पुढे काय करायचं हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.